नमस्कार. जय कोल्हापूरकर. आज कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे अध्यक्ष या नात्याने आज आपण अनेक महिने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व समाजाला एकत्र करून आपल्या प्रवासाच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला गावी जाताना जो टोल द्यावा लागतो अफाट, त्यासोबत खाजगी वाहनाने ट्रॅव्हल्सने जावं लागतं आणि त्यावेळेला अफाट तिकीट असतं 1000, 1500, 2,000-2,000पर्यंत. तर त्याच्यावर मार्ग कुठेतरी निघावा म्हणून आपण आज सर्व अधिकारी, रेल्वेचे मंत्री, मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री, पंतप्रधान, खासदार, आमदार सगळ्यांना पाठपुरावा केलेला आहे की रेल्वेच्या समस्याबाबत. आणि काही प्रमाणात यश येतं आहे, काही प्रमाणात फॉलोअप करावा लागतो आहे. आज आपल्याला माहिती आहे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी म्हणजे 1990 साली रेल्वे सुरू केली होती, कोल्हापूर ते मिरज. पण त्याच्यानंतर आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्याकडे पूर्ण राजकीय आणि रेल्वेचे दुर्लक्ष झाल्यामुळे आज आपल्याला हा 1000-1200 रुपये टोल देऊन जावा लागतो आणि येताना 1000-1200 रुपये परत टोल द्यावा लागतो. तर ह्याच्यावर कुठेतरी नियंत्रण यावं आणि त्या आपल्या लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी आपण ह्या संघटनेच्या वतीनं कोल्हापूर, आजरा, गडिंग्लज, चंदगड, बेळगाव अशी रेल्वे सुरू करायची मागणी सुरू केलेली आहे. सावंतवाडी, अंबोली, आजरा, चंदगड, बेळगाव अशी रेल्वेची मागणी केलेली आहे आणि कोल्हापूर, वैभववाडी ही सुद्धा रेल्वेची मागणी केली आणि इतर पण मागण्या चालू आहेत. तर आज मला आपल्यासोबत दोन फक्त गोष्टी बोलायच्या आहेत की आपण ही जरी आपली मागणी सुरू असली तरी आपल्याला राजकीय पाठबळ प्रत्येक वेळेला लागतंच आणि हे राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी आज आपण प्रत्येक राजकारणाच्या पक्ष प्रमुखांशी पत्रव्यवहार केलेला आहे. आज आनंदाची एक गोष्ट आहे की आपल्या कोल्हापूर भागातील अनेक आपल्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकासाठी ज्या भावी नगरसेवक होणार आहेत त्यांच्यामध्ये आपली काही लोकं आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील. तर त्या सर्वांना आपण कोल्हापूरकर ह्या एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना निवडून प्रत्येक त्या महानगरपालिकेत आपला कोल्हापूरचा एक झेंडा किंवा कोल्हापूरचा एक आपला मान राहिला पाहिजेत अशी माझी मानसिक मन कधीपासून बोलत होतं. तर मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपल्या भागात अजून आपल्याला 4-4 वोटिंग करायची प्रोव्हिजन्स दिलेली आहे. तर एक मत आपल्या कोल्हापूरकरांना नक्की आपण राखीव ठेवावं. बाकी मी कुठला पक्ष, मी कुठला गाव, कुठला तालुका हा बघायचा आपला आत्ता उद्देश बिलकुल नाही आहे. आपण कुठल्या पक्षाला सहकार्य करतो किंवा विरोध करतो असं बिलकुल नाही. त्या पक्षात जे पण उभे आहेत त्यांना आपण एकमतानं निवडून तिथं नगरसेवक करू, जेणेकरून हीच लोकं आपल्याला पुढच्या रेल्वेच्या कामाला पुढे येतील आणि आपल्या इतर सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला मदत करतील अशा अपेक्षा ठेवून आपण ही विनंती करतो आहे. त्या सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे आपल्या आत्ता ज्या नगरसेविका म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आपल्या पेद्रेवाडी आजरा तालुक्यातल्या नेत्राताई किरण पाटील यांचं ह्यावेळी अपक्ष म्हणून ते चिन्ह हिरा डायमंडच्या ह्याच्यातनं खारघर मतदार मध्ये आहेत प्रभाग क्रमांक 4. तर नेत्राताई किरण पाटील आणि त्यांचे मिस्टर किरण पाटील ह्या दोघेही नगरसेवकला उभे आहेत. तर ह्यांना आपण ह्यावेळी पुन्हा नगरसेवक करायचं आहे आणि ह्या आपली त्या नेत्राताई आपल्या कोल्हापूर रेल्वे सहकारी सामाजिक संस्थेच्या सेक्रेटरी आहेत आणि मदत पण सगळ्या ठिकाणी करत आहेत आणि खूप ॲक्टिव्ह आहेत. तर त्या ताईंना आपण नेत्राताईंना नगरसेवक करायचं आहे. किरण सरांना पण नगरसेवक करायचं आहे. त्यांचेच मिस्टर आहेत आणि ते प्रत्येक आपल्या बैठकीला स्वतः उपस्थित असतात. त्यासोबत आपल्या नेरूळमधलेच तानाजी जाधव साहेब मशाल ह्या चिन्हामध्ये ते आपल्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये उभा आहेत. तर तानाजी जाधव साहेबांना पण आपण निवडून आणायचं आहे. त्यांची जबाबदारीसुद्धा आपल्यावरच आहे आणि मी स्वतः नेरूळला राहतो आहे त्यामुळे त्यांच्यासाठी मी नक्कीच प्रचाराला जाणार आहे. श्री लहू पाटील धनुष्यबाण प्रभाग क्रमांक 3 ठाणे आझादनगर इथून लहू पाटील साहेब उभे आहेत धनुष्यबाण शिवसेनेचे घेऊन आणि ते नक्की होणार नगरसेवक हे आम्हालाही गॅरंटी आहे. तर लहू पाटील साहेबांनासुद्धा निवडून आपण भरघोस मताने आणायचं आहे. आपले श्री कृष्णा दादू पाटील व सौ नंदा कृष्णा पाटील हे ठाणे मध्येच आपल्या कमळ ह्या चिन्हावर प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभे आहेत दोघेही. तर ही जोडी आपल्याला 100% नगरसेवक दिसणारच आहेत. आपण त्यांना मदत करायची आहे आणि त्यांना निवडून आणून पुढच्या आपल्या या कामाला त्यांचा आपल्याला सहकार्य लाभणार आहे. सौ रश्मी दीपक दळवी चिन्ह मशाल कोपरखैन्यामध्ये
ह्या दळवी मॅडम आपल्याला नगरसेवक म्हणून भावी आपल्या महानगरपालिकेत नवी मुंबईत दिसतील. त्यासाठी आपण त्यांना निवडून आणण्यासाठी प्रभाग क्रमांक 10मध्ये सर्वांनी कोल्हापूरवासियांनी एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्याच्यानंतर सदिच्छा मोरे कुमारी ही चिन्ह रेल्वे ह्या कांदिवलीच्या चारकोप भागातनं प्रभाग क्रमांक 18मधून निवडते आहे. तर सदिच्छा मोरे ही अजून म्हणजे मुलगी जी आहे तिनं आपलं जे रेल्वेचं मेन इंजिन आहे, म्हणजे रेल्वेसाठी आपण धडपडतो आहे, त्या रेल्वे इंजिनसाठी त्यांनी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनासुद्धा सदिच्छाला आपल्याला निवडून आणायचं आहे. वंदना प्रदीप गवळी वरळी वॉर्ड मध्ये त्यांना उभे आहेत 198मधून, तर त्यांनासुद्धा आपल्याला निवडून आणायचं आहे. आमच्याच मलिगरे गावचे सचिन यादवडे एकदम कायम समाज कार्यामध्ये ॲक्टिव्ह असतो असे सचिन यादवडे मलिगऱ्याचे हे आपले होतकरू अपक्ष त्यांचं TV हे सिम्बॉल आहे ते कल्याण डोंबिवली जिथं आपल्या कोल्हापूरकरांचा गड आहे अशा ह्या गडमध्ये कोल्हापूर डोंबिवलीत कल्याण मधून पॅनल क्रमांक 6D मधून उभे आहेत आणि सचिनला आपल्याला निवडून आणायचंच आहे आणि मलिगऱ्याची त्याच्यात आमचा हातभार लागलाच पाहिजे. श्री गणेश गोपाळ गोवेकर चिन्ह फूल आहे कल्याण डोंबिवलीमध्ये 16D मध्ये उभे आहेत, त्यांनासुद्धा निवडायचं आहे. आणि आमच्याच मलिगऱ्याच्या अजून एक उमेदवार कल्याणमधूनच आहेत अस्मिता दशरथ बुगडे. आमचं मलिगरे गावामध्ये बुगडे कुटुंब खूप आहेत, अर्ध गावापेक्षा अधिक बुगडे आहेत. असे हे अस्मिता दशरथ बुगडे या घड्याळ चिन्हावर त्या उभ्या आहेत आणि त्यांनाही आपल्याला निवडून आणायचंच आहे वॉर्ड क्रमांक 16मधून कल्याण वॉर्डातून. त्याच्यानंतर सतीश तुकाराम पेडणेकर कबशी ह्या कल्याणमध्येच उभे आहेत, त्यांनासुद्धा निवडायचं आहे कबशीवर आपण. संदीप मनोहर जाधव हे सुद्धा आपलं जे मुख्य चिन्ह आहे रेल्वे इंजिन त्याचं आपल्या नवी मुंबई पनवेलच्या ह्याच्यातून खांदा कॉलनीतनं प्रभाग क्रमांक 15D येथे उभे आहेत. तर आपल्याला संदीप जाधव हे चिन्ह रेल्वे असल्यामुळे त्यांनासुद्धा आपण कोल्हापूरकर निवडून आणायचं आहे. खांदा कॉलनीमध्ये ते नगरसेवक झालेले आपल्याला बघायचं आहे. सौ हर्षदा हरिश्चंद्र मटकर अंगठी चिन्हावर नालासोपारा जिथं आत्ताच मोठा कोल्हापूरकरांचा कार्यक्रम झाला त्या ह्या कोल्हापूरच्या त्या नालासोपारामध्ये प्रभाग क्रमांक 15मधून हर्षदा मटकर यांनासुद्धा निवडून द्यायचं आहे. शिलाताई लस्करे चिन्ह मशाल वसई विरार महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 7मध्ये त्यांनासुद्धा निवडून द्यायचं आहे. आणि सौ श्रेया सुदर्शन झिरके प्रभाग क्रमांक 5 ऐरोली भाजपा म्हणजे कमळ ह्या चिन्हावर त्या उभ्या आहेत आणि ते नक्कीच आपल्या निवडून येणार आहेत. आणि श्रेया सुदर्शन झिरके मॅडम ह्या आपल्याला नगरसेवक म्हणून आता नवी मुंबई महानगरपालिकेत ह्या दिसतीलच ही सुद्धा मला खात्री आहे. चला मुंबईत महानगरात कोल्हापूरकर म्हणून एकीची ताकद आपण दाखवत आपण आपली माणसं निवडून आणूया. आपला माणूस हा राजकारणात आला पाहिजे तरच आपल्याला कुठल्याही आपल्या ज्या काही गोष्टी शासकीय दरबारी मतं मांडावी लागतात तिथे आपल्याला भेटू शकतील. बाकी पक्ष ज्याचा त्याचा आहे तो त्यांनी त्याचा लढावा. आपल्याला कुठल्या पक्षाशी त्याचा डायरेक्टली उल्लेख आम्ही करत नाही आहे, पण ज्या पण आपले कोल्हापूरकर आपली जे जनता आहे आपल्या समाज बांधव आहे तिथं आपण निवडून द्यावी अशी मी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या वतीनं विनंती करतो, जेणेकरून आमच्या रेल्वेला प्रवासांना सगळ्यांना बळ भेटेल अशी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोल्हापूरकर. जगात भारी कोल्हापुरी.